ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आवाज लोकशाहीचा मध्ये आज आपण पाहणार आहोत जालन्यामधील नागरिकांच्या समस्या। लोकशाहीचा आवाज या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण जालना शहरातील समस्या जाणून घेणार आहोत। रेल्वे स्टेशन ते मुक्तेश्वर धाम जाणारा हा मुख्य रस्ता आहे आणि या रस्त्यावर आपण जर पाहिले तर असे मोठे खड्डे पडल्याचा पाहायला मिळत आहे। या रस्त्यामध्ये आताच या शहरातील नागरिकांनी काही या ठिकाणी अनोखे असे आंदोलन देखील केल्याचा पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जाणाऱ्या गाड्यातून उडणारी जी धूळ आहे त्या धुळीमुळे या लोकांना या ठिकाणी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। हा रोड जो केला आंबेडकर साहेबांची सगळ्यात मोठी मेहरबानी। रोडच नव्हता गोकुळनगरीला, परंतु त्याच्यानंतर साधी खडी काय डांबर काय काही सुद्धा केलं। नगर परिषदकडे किती चक्रा मारा काही करा, बऱ्याच लोकांचे ऍक्सिडेंट झाले, बऱ्याच लोकांच्या पायाला मार लागले। शासन निकृष्ट दर्जाचं लक्ष देत नाही काही। इकडे बऱ्याच लोकांना लहान मोठ्या मुलांना फार मोठमोठे प्रॉब्लेम येतात, तरी शासनाने याच्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष द्यावं ही आमची सगळ्यांची इच्छा आहे। आंबेडकर साहेबांना हा रोड केला त्यामुळे या कॉलनीला रोड झाला, नाही तर हा रोड होणंही शक्य नव्हतं। शासनानं या अडचणीकडे आमच्या थोडंसं लक्ष द्यावं अशी आमची विनंती आहे सगळ्या नागरिकांची या ठिकाणी। आणि तुम्ही या ठिकाणी चित्र वगैरे सगळं दाखवू शकता। तसे तर मग छोटे छोटे प्रॉब्लेम तर भरपूर आहेत, मग नळाचे आहेत, कचऱ्याचं आहे। आता कचरा गाडीचं आम्ही मागे सांगितलं होतं, एक दिवस आली फक्त कचरा गाडी फोन केल्यानंतर, बस त्याच्यानंतर कचरा गाडीचा प्रॉब्लेम आहे। पण मेन आम्हाला रस्ता त्या ठिकाणी डेव्हलप करून द्यावा अशी आमची विनंती आहे सगळ्या नागरिकांची। लेकरं आम्ही कशी नेऊन घालतो, काय घालतो शाळेत लेकरांसाठी, तरी निदान क्यू येऊ दे। आमचे म्हातारे माणसं हे आम्हाला दवाखान्यात त्याच्यात जावं लागतं, किती त्रास होतो आम्हाला। सगळे रिटायरमेंट आमच्या कॉलनीतले, आम्हाला रस्ता नाही, कॉलनीतून यायला सुद्धा बाहेर रस्ता नाही आम्हाला। सर्वात मेन म्हणजे शासनानं प्रत्येक 4 व्हीलर मध्ये न जाता पायी चालून बघावं किंवा 2 व्हीलरवर कोणाचे बसून पूर्ण ह्या रस्त्याचा सर्वे करावा ही सर्वात नम्र विनंती आहे। सगळे गाडीत जातात त्यांना काहीच जाणवत नाही, बसायला तर सीटवरून माणूस खाली पडायची इतकी भीती वाटते, इतके मोठमोठे खड्डे आहेत सर। खड्ड्यामुळे खूप प्रॉब्लेम येते आणि पर्याय ट्रकला कधी दुसरा मार्ग द्यावा ही नम्र विनंती आहे। शहरातला अत्यंत महत्त्वाचा हा रस्ता शहराबाहेर पडण्यासाठी पूर्ण जुना जालनाच नव्हे तर संपूर्ण शहर या रस्त्याचा वापर करतंय। काय रस्त्याची अवस्था आहे आज या, आम्हाला लाज वाटती की आम्ही महानगरपालिकेमध्ये राहतोय किंवा नगरपालिका क्षेत्रामध्ये राहत होतो। हे शहर आहे का? यापेक्षा ग्रामीण भागातले रस्ते किती चांगले आहेत। तुम्हाला नवीन काही निर्मिती तर करता येईना, पण जे निर्माण झालेलं आहे त्याची देखभाल तर तुम्ही करायला पाहिजे चांगली। 4 वर्षापासून पाहतोय की रोड फक्त मंजुरी म्हणतात ते, पण आता पण त्यांनी काहीच केलं नाही रोडचं। सर तुम्ही परिस्थिती बघतायत, तरी शासनानं दखल घ्यावी याच्यावर आणि लवकरात लवकर निर्णय घ्या रोड बाबतीत। रेल्वे स्टेशन ते मुक्तेश्वर धाम पर्यंत हा जाणारा रस्ता आहे आणि या रस्त्यावर मोठमोठे खड्डे झाले आहेत। हे खड्डे लवकरात लवकर बुजून द्यावे व हा रस्ता दुरुस्त करावा आणि रेल्वे स्टेशन पासून ये जा करणारी वाहतूक जी आहे त्याला पर्यायी रस्ता देण्यात यावा अशी मागणी आता या ठिकाणच्या नागरिकांनी केली आहे। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। यानंतर बुलेटिन मध्ये आता आम्ही इथेच थांबतोय। नमस्कार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।